जगातली पहिली सर्जिकल स्ट्राईक ही सन 19व्या शतकात झाली नसून तर 5 एप्रिल 1663ला शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाच्या 1 लाख सैन्यामध्ये घुसून पहिली सर्जिकल स्ट्राईक केली होती। जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात CRPFचे जवान सुट्टी संपवून आपली ड्युटी करण्यास चालले होते तेव्हा 350 किलो स्फोटक असलेली गाडी त्यांच्या ताफ्याला येऊन धडकली आणि दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात आपले 40पेक्षाही जास्त जवान शहीद झाले, अनेक जखमी झाले आहेत। उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे। हा स्फोट एवढा मोठा होता की आपल्या जवानांच्या शरीराचे तुकडेही त्यांच्या परिवाराला व्यवस्थित मिळाले नाही। आईने तर आपल्या मुलाला धडधाकटपणे पाठवलं होतं, पण त्या मातेला हातामध्ये सामावेल एवढे अवशेषही मिळाले नाही हो। काय बितली असेल त्यांच्या कुटुंबावर। तुम्हाला जेवढा राग येतोय, चीड येते, तेवढीच मलाही येते। पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करा, पाकिस्तानला जाऊन टाका, युद्ध करा, इट्सेट्रा इट्सेट्रा। घरी बसून मोबाईल हातात घेऊन बोलणं खूप सोपं आहे हो, पण वास्तवामध्ये करणं खूप अवघड। पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची डिमांड करणाऱ्यांनो, जसं काही पाकिस्तानला माहितीच नाही की आपण सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, है ना? ते तर आता हातामध्ये हात धरून बसले असतील असं वाटतं का तुम्हाला? आणि समजा आपण सर्जिकल स्ट्राईक केलीच किंवा युद्ध केलंच तर ते करण्यासाठी देखील सैनिकच जातील, आपण नाही, म्हणजे तिथेही सैनिकच मरतील। असो, निश्चितच खूप चीड येते, रक्त सळसळत आहे, असं वाटतंय की त्या हरामखोरांना भर रस्त्यावर जाळून आणि तडपून मारून टाकावं। पण हा राग व्यक्त करून विझवून टाकू नका, या ठिणगीला स्वतःमध्ये तेवत ठेवा। एकदा सर्जिकल स्ट्राईक करूनही यांना धडा भेटला नाही, हे अजूनही मास्क करताय। अब जोश से नहीं, अब होश से काम लेने की बारी है। तुम्हाला एक किस्सा सांगतो, ऐका। एकदा चंद्रगुप्त एका लढाईत हरला होता। या आलेल्या शत्रूला कसं हरवावं हे त्याला समजत नव्हतं, म्हणून तो चाणक्याकडे गेला। चाणक्याने त्याच्याकडे बघितलं, मग त्याला त्याने जेवण करायला सांगितलं। आधी जेवून घे, मग बोलूया आपण। चंद्रगुप्ताला काही समजे ना, मी युद्ध करतोय, इथे यांचा सल्ला मागायला आलोय आणि हे जेवायचं घेऊन बसले। आचार्य, हे काय बोलता आहात तुम्ही? अशा परिस्थितीत मला जेवण तरी जाईल का? चाणक्याने फक्त त्यांच्याकडे बघितलं। आपल्या गुरुची ती तीक्ष्ण नजर बघून चंद्रगुप्ताने आपली मान खाली घातली आणि तो जेवायला बसला। गरम गरम भात त्याच्या ताटामध्ये वाढण्यात आलं। मग आचार्य त्याला म्हणाले, माझ्याकडे एक मस्त योजना आहे, लवकर जेवण आटप, मग मी सांगतो। हे ऐकल्यावर चंद्रगुप्त घाईने जेवायला लागला, पण भात जरा जास्तच गरम होता, इतकं की तोंडात टाकणं तर लांबची गोष्ट, साधा हातात उचलणंही शक्य नव्हतं, पण तरी तो खात होता। तोंड जळून गेलो बिचाऱ्याचं। चाणक्य हे सारं बघत होते आणि मग चाणक्य त्याला म्हणाले, भाताच्या मध्यभागी हात घालण्यापेक्षा किनाऱ्यावर असलेले भात का? चंद्रगुप्ताने मग तसंच केलं। जेवण संपल्यानंतर ते दोघेही चर्चा करण्यास बसले। चंद्रगुप्त म्हणाला, आचार्य, आता तरी सांगा मी काय करू ते? आचार्य त्याला मंद स्मित करत म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी तुला दिलंय। क्या समझे? जर समझलं नसेल तर वीडियो पुन्हा बघा। मेरे ख्याल से अब कूटनीति की बारी है और उसकी शुरुआत हो चुकी है। सरकारला जे करायचं ते सरकार करेलच। प्रश्न उभा राहतो की आपण काय करू शकतो किंवा आपण काय करायला पाहिजे। तर ऐका, नंबर 1, सर्वात प्रथम तर आपण शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला आर्थिक रूपाने मदत करू शकतो। भारत के वीर या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल साईटवर जाऊन पैसे तुम्ही डोनेट करू शकतात। मी केले आहे, म्हणूनच मी तुम्हाला करायला सांगतोय। तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढे करा, 10, 50, 100 कितीही, पण करा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। या हल्ल्यानंतर फेक न्यूज खूप जास्त पसरवल्या जात आहे। खूप लोक यातून राजकीय स्वार्थ मिळवण्याचा प्रयत्न करताय। या सगळ्यांना बळी पडू नका। ही वेळ आपापसात भांडण्याची नाही आहे, एकत्र येण्याची आहे। नंबर 3, थोड़ा संयम बाळगा। बदला बड़ा है तो तैयारी भी बड़ी होनी चाहिए। जल्दबाजी करके हम अपने ही पैरों पे कुल्हाड़ी नहीं मार सकते। संयम ठेवा। पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकावी लागेलच। तसं तर खूप काही आहे सांगायला, पण आता मी शॉर्टकटमध्ये सांगतोय। नंबर 4, युद्धाची आणि सर्जिकल स्ट्राईकची डिमांड करणं बंद करा।
युद्ध हा प्रत्येक गोष्टीचा सोल्युशन नसतो. जर भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर सगळ्यात जास्त नुकसान भारताचं आणि फायदा जगाला होईल. कारण या युद्धानंतर भारत 10 वर्षे मागे पडून जाईल आणि पाकिस्तानची तेवढी अवकात नाही आहे की त्याच्यासाठी आपण आपले 10 वर्ष मागे घालावेत. आता युद्धाने नव्हे तर कूटनीतीने कार्य करण्याची वेळ आहे. सर्जिकल स्ट्राईकची डिमांड करणाऱ्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सर्जिकल स्ट्राईक बोलून कधीच होत नाही. अमेरिकेने कधी सांगितलं नाही की आम्ही ओसामा बिन लादेनला पकडून मारू. त्यांनी ते करून दाखवलं आणि मग नंतर जगाला सांगितलं. सर्जिकल स्ट्राईक ही काही साधी सोपी गोष्ट नाही. हा हल्ला शत्रूच्या क्षेत्रात घुसून केला जातो, म्हणून यात नुकसान होण्याची भीती अधिक असते. त्यासाठी खूप मोठी तयारी आणि अचूक नियोजनाची गरज असते आणि लष्कराचे स्पेशल फोर्सेसचे पॅराकमांडोज ही कामगिरी पार पडतात. त्यांचं काम आणि प्रशिक्षण हे केवळ अशा कारवायांसाठीच असतं. लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने युद्धविरामाच्या म्हणजेच शांततेच्या काळात आपल्या खास पद्धतीने मिळवलेली माहिती हाच या हल्ल्याचा पाया असतो. या माहितीच्या आधारावर या कारवाईचा संपूर्ण आराखडा तयार केला जातो. एखादे ऑपरेशन म्हणजेच सर्जरी ज्या प्रकारे संपूर्ण शरीरावर न करता एखाद्या विशिष्ट भागावरच केली जाते, त्याचप्रमाणे सर्जिकल स्ट्राईकही अचूकरित्या विशिष्ट भागावरच करण्यात येते. हल्ल्याचे नियोजन करताना सर्व संभाव्य परिणामांचा विचार केला जातो आणि रात्रीच्या वेळीच ही कारवाई केली जाते. आता आपण बघूया सर्जिकल स्ट्राईकचा इतिहास काय म्हणतो. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं सर्जिकल स्ट्राईकचा इतिहास तर विकिपीडियावर तुम्हाला हे दिसेल की पहिली सर्जिकल स्ट्राईक ही 1981 मध्ये झालेली आपल्याला दिसते, किंवा 1976ला इस्रायलने युगांडामध्ये केलेल्या कमांडो ऑपरेशनला देखील आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकतो. म्हणजे जगामध्ये सर्जिकल स्ट्राईकचा उगम 1900 शतकात झाला असं म्हणत काही हरकत नाही. पण थांबा, गोष्ट इथं संपत नाही. यांच्या माहितीनुसार पहिली सर्जिकल स्ट्राईकचा उगम हा 1900 शतकात झालेला आहे. पण मित्रांनो, मी जर तुम्हाला म्हणालो की सर्जिकल स्ट्राईकचा उगम हा 19व्या शतकात नसून तर 16व्या शतकात झाला आहे आणि जगातली पहिली सर्जिकल स्ट्राईक ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे, तर तुम्हाला विश्वास बसेल का? हो मित्रांनो, जगातली पहिली सर्जिकल स्ट्राईक ही सन 19व्या शतकात झाली नसून तर 5 एप्रिल 1663ला शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाच्या 1 लाख सैन्यामध्ये घुसून पहिली सर्जिकल स्ट्राईक केली होती. सर्जिकल स्ट्राईकचे जनक दुसरे तिसरे कोणीही नसून आपले शिवाजी महाराज आहेत. आज भारताला आणि जगाला जर कोणी तारू शकेल तर ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे विचार, आचार, कृती आणि शिवनीती. जर तुम्हाला वाटतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करून लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, पुढचा व्हिडिओ हा संभाजी महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बनवणार आहे. असा व्हिडिओ तुम्ही यापूर्वी कधी बघितला नसेल. हा व्हिडिओ तुमचे विचार पूर्णतः बदलू शकतो, एवढी ताकद त्या व्हिडिओमध्ये असणार आहे. म्हणून आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए.